भरपूर जणांच्या तोंडातून मी ऐकत होती की मेकअप आर्टिस्टचा खूप जास्त कचरा झालेला आहे, खूप जास्त कचरा झालेला आहे. सोशल मीडियाने बूम केला आणि त्याच्यावर जे मेकअप आर्टिस्ट आहेत मोठे मोठे ते जे त्याच्यावर दाखवत आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे मुलींच्या मनामध्ये एक गोष्ट कोरून बसलेली आहे की आम्हाला मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे, फेमस व्हायचं आहे आणि खूप सगळा पैसा कमवायचा आहे. तर त्यासाठी खूप जास्त मुली या इंडस्ट्रीमध्ये उतरत आहेत आणि त्या गोष्टीचा आता कचरा होत चाललेला आहे. ही गोष्ट मला आतापर्यंत एवढी सिरियस नव्हती वाटत जोपर्यंत मी या एक्सपोमध्ये गेली नाही. तर या एक्सपोमध्ये गेल्यानंतर मी बघितलं की तिथे एवढ्या मुली या एक्सपोमध्ये होत्या की ज्याची काही हद नाही. एवढी सगळी गर्दी पाहून मला समजलं की खरंच मेकअप आर्टिस्टचा कचरा झालेला आहे. त्यात मी पण होती, ती गोष्ट वेगळी. पण खूप मुली अशा आहेत की ज्या सिरियसली करत पण नाही. आणि मला तर सगळ्यात जास्त तर एक गोष्टीचं खूप वाटते की ज्या मुली एकदम लहान आहेत, 10वीत 11वीत आहेत, 12वीत आहेत, त्या मुली बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून इथे येऊन बसलेल्या होत्या. मला खरंच त्या मुलींबद्दल खूप जास्त वाईट वाटते, कारण की खूप ऑप्शन आहेत यार. मेकअप आर्टिस्टच्या व्यतिरिक्त खूप ऑप्शन आहेत. तुम्ही जॉब बघा किंवा आणखी गोष्टी बघा, त्यामध्ये तुमचं करिअर घडवा. मेकअप आर्टिस्टच का बरं तुम्ही चॉईस करत आहे ते मला समजत नाही आहे. कारण जोपर्यंत आपल्याला शिक्षणाचं आपलं वय असते ना, तोपर्यंत मी म्हणते की शिक्षण घेऊन नोकरी लागण्याचा किंवा आणखी ज्या काही गोष्टी आहेत, भरपूर गोष्टी आहेत, त्या गोष्टीचाच तुम्ही प्रयत्न करा. आणि मग लग्न झाल्यानंतर घरी बसून काहीही पर्याय राहत नाही किंवा मग घरातूनच आपल्याला जास्त कुठली गोष्टीचा वेळ न देता कुठली गोष्ट करायची असेल तर मी म्हणते मेकअप आर्टिस्ट करा. त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही अदर गोष्टी करा. बस.